तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे छानच असाल. तर आजची खूप सुंदर अशी मॉर्निंग आहे सकाळची. एंजल बघू शकता इथं. येस. आणि इथं असं मागच आमच्या माउंटेन आम्ही चाललो होतो माउंटेनला. तर आजचा आमचा प्लॅन आहे. आज आम्ही चाललो आहे माउंट तितलीसला. तर जसं युंगफ्रॉ होतं, युंगफ्रॉ म्हणजे टॉप ऑफ द युरोप, तसंच आहे हे माउंट तितलीस. थोडंफार ऍक्टिव्हिटी वगैरे आहेत. तर बघू आता. तिकडे काही ऍक्टिव्हिटी नव्हत्या, फक्त अशी एक केव होती आईस मधली आणि बाकी काय नव्हतं. आणि काही फोटो वगैरे काढायला. पण इथं आज थोडेफार ऍक्टिव्हिटी आहेत. तर बघू आपल्याला काय काय शक्य आहे ते आज. म्हणजे ही प्लेस अशी आहे ना, हिल स्टेशन आहे. तर झुरिक, जेनिवा आणि बाकीच्यांपेक्षा ही प्लेस खूप सुंदर वाटली. असं वाटतं इथंच 5 दिवस राहायला पाहिजे होतं आणि इथूनच सगळीकडे जायला पाहिजे होतं. पण ठीक आहे, 2 दिवस तरी आम्ही इथं आहे. तुम्ही बघू शकता. आणि हे असं मागं पण आमच्या माउंटन आहे हॉटेलच्या मस्तपैकी. हा मोठा माउंटन आहे मागं. पूर्ण लाईक वी कॅन से व्हॉट काइंड ऑफ दॅट पीपल से लाईक but he is always in something different mood with different style and different confidence actually. Yes. You see, going towards the, and here is the hotel. We see H Center is there. There you will get a nice food actually, Indian food. It is called as Indian Bazaar, I think something. Spice Bazaar is there. Okay, here itself. Spice Bazaar is actually get a nice food. तुम्हाला असं तुम्ही एन्जॉय करू शकता. म्हणजे आपलं इंडियनचं आहे तसं. डोंट आस्क फॉर द कॉस्ट. किती कॉस्ट वगैरे इट्स अप टू यू. खूप स्वित्झर्लंड मध्ये ऍक्च्युअली सगळ्याच गोष्टी खूप कॉस्टली आहेत. म्हणजे इंडियाच्या 10 पट ते म्हणतात. कुठली गोष्ट घ्या त्याच्या 10 पट करायची आणि ती किंमत लावायची. तेच ना, साधं गणितलं. आता ते सगळं तुमच्यावर आहे. तुम्ही तुमचा रिचनेस, तुमचं स्टँडर्ड डिफर बाय पीपल टू पीपल. ऍक्च्युअली जे समोर दिसते ना ते ऍक्च्युअली ती ट्रेन आहे इकडच्या बाजूला. येस, सीट काढतो आणि जातो पुढं. मग काय होतं बरोबर. आता आम्ही असं इथं माउंटेन आहे बघा मस्त मागं. इट्स ऑल अबाउट फेमस अबाउट द माउंटन्स ओनली, नथिंग एल्स. हिल स्टेशन आहे आणि आपलं असं काय नाही की वेगळं आपल्या ह्याच्यामध्ये. आपल्या इंडियामध्ये पण असं असं आहे. इथं पण सेम केबल कारच आहे. तिकडं त्याला ईगर एक्सप्रेस म्हणतात आणि ही माउंट तितलीसची आहे केबल कार. आता पण तिकडची खूप मोठी होती. ही थोडीशी छोटे छोटे आहे ते. लेट्स सी. हा व्ह्यू चांगला आहे. कशापेक्षा वर्ल्ड ऑफ द टॉप ऑफ द युरोप पेक्षा. केबल कार सगळ्या. व्ह्यू म्हणजे काय, खतरनाक व्ह्यू आहे. आता मी इथं जस्ट आलो तिथली स्टॉपला. आता इथं आईस फ्लायर आणि तिथली रोटेर आहे. लेट्स सी. घ्यायला लागले तिथलीस. वा, गोल फिरते गोल. वाव, किती छान केले ना ते. म्हणजे सगळ्यांना सगळा व्ह्यू मिळाला पाहिजे असं ना. येस येस येस. सारखे ते इट इज रिव्हॉल्विंग. वा, तुम्ही पाहू शकता. असं गोल फिरते बघू शकता सगळ्या बाजूने. सगळ्या बाजूचा सगळा व्ह्यू तुम्हाला मिळतोय. राऊंड व्ह्यू. आम्ही आता असं इकडे इकडे बघतो. आता इकडे आले. हे बघा, हे बघा. आता आम्हाला मागचा व्ह्यू आला इकडचा. आपोआप फिरते हे गोल गोल स्लोली. अर्थ सारखे आहे बघा. हा बार मध्ये तुम्हाला दिसेल आता. हे बघा, इट्स लुक लाईक अर्थ. हे बघा पूर्ण आई. याच्यावर जर तुम्ही उडी मारली तर डायरेक्ट खाली पोचणार डायरेक्ट. तेव्हा इथे आणि ते आईस फ्लायर आहे वरती.
आता आम्हाला व्ह्यू आला ते माउंटेन रेंजचा. हे बघा व्ह्यू बघू शकता कसा आहे. वाव वाव. आणि इकडे हे असं मस्त क्लिफ वॉक आहे. यू कॅन डू क्लिफ वॉक हिअर. वाव. आणि हे खाली असं एवढं हे ओपन आईस फ्लायर आहे. आता याच्यामध्ये बसायचंय. हे आहे आईस फ्लायर. वाव एकदम मस्त. आणि इथं ना अशी ऍक्टिव्हिटी आहे. हे आहे माउंट तितलीस आणि ही ऍक्टिव्हिटी करायची आम्हाला आता. आता इथे आहे आशुतोष आणि आरुष दोघं येत आहेत. अरे आरुष आला की. स्पिन. तुफाई तवास नव्हता झाला आता सुरू झाले. Picasso, half franc, fun. तितलीस. किती लोक आहेत? बापरे. आणि हे आम्ही या रोटेटिंग केबल कार मध्ये ना तर ते पूर्ण 360 डिग्री रोटेट होत आहे. म्हणजे बघा आता मी कॅमेरा असा पकडलाय पण ते आपोआप व्ह्यू चेंज होतोय. एकदम स्लोली चेंज होते. तुम्ही 180 फिरताय. पूर्ण 360 होत नाही. तेवढं तुम्हाला मिळतं बघा. हो. पण ॲटलीस्ट तुम्ही 3/4 कव्हर करताय. आलो. अशा प्रकारे आमचं माउंट तितलीस आज झालेलं आहे. आणि कसं वाटते माउंट तितलीस छान आहे का टॉप ऑफ युरोप युंगफ्रू छान आहे? टॉप ऑफ युरोप आवडला आरुषला. ऍक्च्युली डिपेंड्स ऑन तुम्हाला काय एन्जॉय करायचंय. इथं काही राईड्स आहेत लाईक आईस फ्लायर आहे. आईस फ्लायर तुम्ही मस्त एन्जॉय करू शकता. आणि ते एक टायरची पण ऍक्टिव्हिटी आहे ना स्लाइड सारखी. हा आईस फ्लायर मस्त आहे एकदम.
आणि इथं ना व्ह्यू खूप छान आहे ॲक्च्युली तिथलीसला. आणि सगळ्यात महत्त्वाचं तिथलीच आहे ना रिजनेबल आहे. पण तुम्ही जर का तो पास काढला तर हां बरेचसे इंडियन पदार्थ मिळतील. तेच ना समोसा आहे, वडापाव आहे, फ्रेंच फ्राईज सगळं आहे. येस. आणि इथं माउंट तिथलीसला आम्ही इथं खाते वडापाव. आणि इथं किती म्हणजे पार्किंग आहे इथं 4 व्हीलरचं. आणि त्यात पण त्यांनी किती स्टायलिश पार्किंग केलंय. हा 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 म्हणजे बऱ्याच गोष्टी आहेत इथं बघण्यासारख्या. इट्स नॉट असं नाही आहे की फक्त हेच आहे म्हणजे माउंटन्सच आहेत बघायला. देर आर सो मेनी थिंग्स. इथं तुम्हाला सांगितलं की इथं प्रत्येक स्टेशनला ऑलमोस्ट म्हणजे प्रत्येक नाही सांगता येणार, पण जे मेन टुरिस्ट स्पॉट आहेत ना तिथं हे अशा प्रकारचं लॉकर असतं. इवन तुम्हाला सांगितलं आमचा जो फर्स्ट डे होता त्या दिवशी आम्ही आमच्या लगेज बॅग कॅरी केल्या होत्या, तर अशाच आम्ही ठेवल्या होत्या. तर ते 24 आवर्ससाठी असतात. काहीतरी साधारण 8 ते 15च्या रेंजमध्ये त्याची प्राईस असती स्विस करन्सीमध्ये. आणि तुम्ही इथं ठेवू शकता. तर आम्ही असंच केलं होतं फर्स्ट डेला. आणि हे आहे एंजलबर्गचं स्टेशन. आणि एंजलबर्ग आता आमची खूप फेवरेट प्लेस झालेली आहे. म्हणजे ॲक्च्युली हिल स्टेशन आहे, तर हिल स्टेशन आम्हाला आवडतातच. त्यामुळे इट्स लाईक मस्त एकदम. वी आर हॅपी. तर असा होता खूप छानसा असा आमचा माउंट तिथलीसमधला एक दिवस जो मी खूप छान एन्जॉय केला. तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच गाईज.